या कामधेनूचा 11वा गळीत हंगाम शुभारंभ ईशा कृपेनं आशीर्वादात कैलासवासी कुंटुरकर साहेबांच्या पुण्यातून या सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा करून तुमच्या साक्षीनं मुळी पूजनाचा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा झाली तो भारतीबाई व श्री माधवराव मारुतराव शिंदे बोळशेकर सो अनिता व दिलीपराव नारायणराव धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते सत्यनारायणाची पूजा काठ्याची पूजा करून हा सोहळा व्यासपीठावर आदरणीय गंगाधररावजी कुंटुरकर साहेबांचे खंदे समर्थक आदरणीय प्रल्हाद पाटील भुशेकर आदरणीय हनुमंतराव पाटील कोळगावकर या कारखान्याचे सभासद ज्येष्ठ नागरिक शेषराव मामा जे धाडशी निर्णय घेणारे आमचे जीएम गणपतरावजी काळे साहेब चीफ इंजिनियर कदम साहेब चीफ केमिस्ट निलेंद्रजी चीफ अकाउंटंट आनंद जाजू मुख्य शेतकी अधिकारी सतीश देशमुख जी कैलासवासी गंगाधररावजी कुंटुरकर साहेबांच्या पुण्यात ही वाटचाल आपली चालू आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्न ह्या 11 वर्षामध्ये श्रीनिवास पाटील जे आज आपण पाहतो याच्या मागचे काटे किती टुबले असतील सूत्रसंचलन करणारे आमचे आज ज्ञानेश्वर मोरेंना माहित आहे. 11 वर्षाचा प्रवास फार कठीण परिस्थितीतून जावा लागला. अगदी 3 वर्ष 17 14 15 15 16 16 17 उद्या महाराष्ट्रामधली ही इंडस्ट्री कोलॅप्स आहे. जे बलांडे होते क्रशिंग करणारे ते टिकले. चौदा 15 मध्ये 2550 ची साखर 1800 वर आली. 15-16 मध्ये टंचाईच्या माध्यमातून 14-15च्या 15-16 मध्ये कमी क्रशिंग झाली आणि 16-17 मध्ये उद्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे कारखाने बंद राहिले. पण 16-17 मध्ये जूनच्या 31 तारखेला जायकवाडी धरण 60% भरलं होतं आणि 3,500 ते 4,500 रुपयाच्या बेण्या खरेदीची त्या ठिकाणची त्यावेळेसचे भाव होते. पण जगदंबा देवीच्या आशीर्वादातनं 17-18 पासून या इंडस्ट्रीला चांगले दिवस पाहायला मिळाले. 17, 18, 18, 19, 19, 20, 20, 21, 21, 22, 22, 23, 23, 24, 24, 25 आणि 25, 26
म्हणजे 8 वर्षे सलग या महाराष्ट्रामधली ही इंडस्ट्री आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या साखर धंद्याच्या स्कीम इम्प्लिमेंटच्या माध्यमातून ही कामधेनू सबंध महाराष्ट्रातली नाही तर भारतातली जीवित आहे हे नाकारता येत नाही. अन्यथा ही कामधेनू कोलॅप्स झाली असते. म्हणून ही कामधेनू सक्षम राहण्याच्या दृष्टिकोनातून मला सूचना करण्यात आलेल्या आहेत. बोळशेकरांकडनं हनुमंतराव पाटलांचा विषय असा आहे, डिस्टिलरी आणि इथेनॉल तुम्ही चालू करा तरच शेतकऱ्याला भाव मिळू शकेल. हे बरोबर आहे. आणि बोळशेकरांचंही म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही स्पर्धा लावा तर एकरी टनेज मध्ये वाढ होईल आणि ब्रेक वी इव्हेंट साठी ही कामधेनू क्रशिंगला जाऊ शकेल अशी हे त्यांच्या दोघांची कल्पना. निश्चित हे बरोबर. परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील ह्या कामधेनू संदर्भातली आत्मीयता जागी होणं तेवढंच गरजेचं आहे. 12 ते 16 महिन्यापर्यंत गाळपाला ऊस येण्याच्या दृष्टिकोनातून शेती विभागाने आणि शेतकरी मालकांनी त्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 14 ते 18 महिन्यामध्ये ऊस तोडल्या जातो. 1.5 ते 2% रिकव्हरी वाढती आणि त्या माध्यमातून 200 ते 400 रुपयाचा भाव अधिकल्या दिल्या जाऊ शकतो. सुदैवानं भौगोलिक परिस्थिती या 12 वर्ष गोदावरी नदीवरचे 11 बॅरेजेस तत्कालीन कॅबिनेट मिनिस्टर अजितदादांच्या माध्यमातून त्यांच्या सरकारच्या माध्यमातून इम्प्लिमेंट केल्या गेल्यामुळं भौगोलिक दृष्टी या नांदेड जिल्ह्याची आणि या गोदावरी पट्ट्यामधली बदलली आहे. लोअर मनाड अप्पर मनाड एक नवीन प्रकल्प आणि एक प्रकल्पाची उंची वाढवण्यात आलेली आहे. लेंडी प्रकल्प यावर्षी उभारल्या गेलेला आहे आणि पाणी थांबवण्यात आलेलं आहे. म्हणून कुंटुरकर शुगर अँड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या 50 किलोमीटर रेडियस मध्ये कितीही ऊस लावला तर अनेक कारखाने असे आहेत की ते एकाही शेतकऱ्यांचा ऊस बांध्यावर राहू देणार नाहीत. ही एक व्यवस्था या ठिकाणी निर्मितीला आलेली आहे नांदेड जिल्ह्यात. परंतु शेतकऱ्यांना अधिकचा भाव जर लागत असेल तर आपल्यालाही या कुठला तरी एक कारखाना निवडावा लागेल आणि त्या ठिकाणी त्याची नोंद द्यावी लागेल आणि त्याच कारखान्याला मी ऊस देईन अशी मनाची गाठ मांडल्याशिवाय हा विषय
हरी पाटील पूर्वतत्वावर जाणार आहे. नाशिक सारख्या ठिकाणी सहकार क्षेत्रामधला एक कारखाना आहे, काय नाव दिंडोरीचा कारखाना माझ्या ना, त्या ठिकाणी तो कारखाना फक्त साखरेवर अधिकचा भाव द्यायचा, साखरेवर अधिकच रोटेशन करायचं आणि त्या ठिकाणी आज डिस्टिलरी इथेनॉल त्यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी उभारलेला आहे. त्या ठिकाणी देखील जाऊन आलो, त्या चेअरमनला देखील मी भेटून आलो. फक्त 12 ते 18 महिन्यामध्ये ऊस त्या ठिकाणी येऊन गाळप झाल्यामुळं त्या ठिकाणची परिस्थिती बदलल्या गेलेली आहे. देशमुख साहेब हे जाणार कडवा सहकारी साखर. यस. परंतु ह्या 11 वर्षाच्या गाळपामध्ये आम्हाला 10 महिन्यात ते 13 महिन्याचा ऊस मिळतो, म्हणून 1.5 ते 2% रिकव्हरी कमी पडतं, म्हणून डिस्टिलरी इथेनॉल आम्ही उभारू शकत नाहीये हनुमंतराव पाटील, अशी परिस्थिती. मला 10 वर्ष लागले. 11व्या गाळपामध्ये कोजनकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून 10 वर्षामध्ये 3 वर्ष तर खूप अडचणीचे गेले आणि 7 वर्ष परिश्रम करून आज 14 मेगावेट कोजनकडे मी जात आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, जगदंबा देवीच्या आशीर्वादातनं, आदरणीय कुंटुरकर साहेबांच्या पुण्याईनं हा एवढा मोठा निर्णय आपण घेतलो. मागच्या वर्षी सातत्यानं 3 वर्षापासून मी म्हणत होतो की कोजन मी उभारणार, मी उभारणार, मी उभारणार, आणि आज कोजन उभारल्या गेलेला आहे. आमदार राजेश पवार साहेबांच्या पत्राच्या शिफारशीच्या अनुषंगाने या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊच्या सहकार्यानं आणि त्यांच्या आशीर्वादातनं पालकमंत्री अतुल साबळे साहेबांच्या आदेशानं 1 महिन्यामध्ये पीपीए अग्रीमेंट कुंटुरकर शुगर अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडचं कंप्लीट झालं. काल आमच्या गुगेलेला ती पीपीएची फाईल देखील सही होऊन मिळालेली आहे. सूर्याजी पाटील म्हणतात ते काही चुकीचं नाही, राजकारणामध्ये पण सक्रिय राहणं गरजेचं आहे, तरच जनसामान्याचे काम होत असतात आणि कुठेतरी दखल घेतल्या जात असते. सातत्यानं 11 वर्ष जरी मी इकडे काम करत असेल, 10 वर्ष आणि हे 11वा चालू जरी असेल, परंतु गुंटूर बरबडा सर्कल मधल्या प्रत्येक व्यक्तीच्या वेळ प्रसंगी जेव्हा केव्हा मला संपर्कात येतात, त्याच्या पाठीमागे उभा असतो आणि कुठल्याही परिस्थितीत त्याचं काम करण्याची माझी पूर्ण तयारी असते आणि ते काम केल्याशिवाय राहत नाही. एवढी ख्याती आपली असल्यामुळं माझ्यावर विश्वास केला जातो. जी काम होत असेल तर स्पष्ट सांगतो की हे काम होते, काम होत नसेल तर स्पष्ट सांगतो होत नाही. अनेक कामं असे की न होणारे देखील न सांगता आपण करून
त्या व्यक्तीला समाधान करण्याचा प्रयत्न आपण करत आलेले आहोत। या उद्देशाने माझी वाटचाल नेहमी असते। म्हणून ज्ञानेश्वर माझं लक्ष नाही असं तुम्ही समजत जाऊ नका। माझं लक्ष कुंटूर बरबडा सर्कलच्या प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक ठिकाणच्या गरजेला मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून नेहमी तत्पर असतो। आज तुमच्या आमच्या सहकार्यानं, तुमच्या आमच्या एकजुटीनं 2 वेळा आपण आमदार राजेश पवारांना निवडून दिलो। त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये कामं होत आहेत। परंतु कारखान्या परिसरातले काही रोडच्या संदर्भातही या ठिकाणी चर्चा झाली आणि जबाबदारी आता आमच्या कुंटूरच्या जावयानं उचलली। सूर्याजी पाटील, आपण कुठं बोलतो काय नाही याचं लक्ष असू द्या। ज्या कुंटूर बरबडा सर्कलच्या व्यक्तींनी तुम्हाला आम्हाला जनसामान्यामध्ये काम करण्याची संधी दिलेल्या 80% माणसं या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचं भान असू द्या। हे विसरणार नाही हे काळजीपूर्वक तुम्हाला सांगतो। त्यांचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे आणि आमदार महोदयांचंही लक्ष आहे। बघूया, मारुतराव पांढऱ्यांनी आज 2.5 वर्ष 3 वर्ष 4 वर्षापूर्वी एक विषय छेडला होता की तुम्ही आमदार झाले पाहिजे। मारुती मंदिरात आपला कुठला तरी कार्यक्रम होता कोटाळाला आणि त्या ठिकाणी मी सांगितलं होतं, अहो काय तुम्ही 3 तालुक्याचं नेतृत्व करायला सांगता, या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये 16 तालुक्याचं कार्य करण्याची संधी भविष्यामध्ये केव्हा तरी प्राप्त होऊ शकते, हे माझे बोल होते। आजही सांगता येत नाही काय होईल काय होईल काय नाही, मला सांगता येत राजकारण। परंतु ध्येय आणि नजर समोर ठेवल्यानंतर मार्ग निघत असतात, हात टेकून बसल्यानंतर मार्ग निघत नसतात, हे निश्चित आहे। म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपण पावकपणे राहावं। कुंटूर ओबीसी स्त्री, कुंटूर पंचायत समिती ओबीसी स्त्री, तेगाव ओपन स्त्री, बरबडा ओपन स्त्री, बरबडा पंचायत समिती ओपन स्त्री, कुसनूर एसी स्त्री, आपल्याला हे 2 जिल्हा परिषद चे सदस्य आणि 4 पंचायत समितीचे सदस्य कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणल्याशिवाय केशव पाटील आपल्याला स्वस्थ राहता येणार नाही। आणि ही बांधिलकी आपण फुलो तरच दैनंदिन प्रश्न आपले सुटणारे आहेत। अन्यथा मागचे 20 वर्ष आपण पाहिला काय परिस्थितीमधून आपल्याला जावावं लागलं, याची जाण या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी करून देत आहोत। खऱ्या अर्थानं मला विषय नव्हता काढायचा, परंतु सूर्याजी पाटलाला असो आणि आणखी ज्ञानेश्वरला असो काय ते मोह आवरच न झालं, आता कसं काय। पण मला कार्यकर्ते आणि मित्र परिवारातल्या सर्व इच्छुकांना सांगू इच्छितो, 2 जिल्हा परिषद सदस्य आपल्याला निवडून देता येतात आणि 4 पंचायत समिती निवडून देता येतात। कोणालाही तिकीट मिळेल, तुम्ही आम्ही सर्वजण पक्षाचा पाईक या नात्यानं त्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो। आज
या जिल्ह्यामध्ये कैलासवासी कुंटुरकर साहेबांच्या 50-60 वर्षाच्या कारकिर्दीमुळे मागच्या वर्षीच्या पोटनिवडणुकीमध्ये कुंटूर नगरीतला, कुंटूरच्या मातीतला व्यक्ती या नात्यानं नाव चर्चेला आलं होतं आणि निश्चित कृपा पक्षाकडनं झाली असती तर आज मी तुमचे प्रश्न प्रबलपणे सोडू शकेल अशी शक्ती उभारल्या गेली राहिली असती. आणि आज कुंटूर बरबाडा सर्कल मधले प्रश्न जे निवडून आणायचे आहेत ते पण कशा पद्धतीनं बगल देऊन निवडून आणता आला असता. आता काही लोक येऊ लागले, बोलू लागले, चलू लागले, असं करू तसं करू, एवढं खर्च करू तेवढं करू. अरे बाबा, तुम्ही तुमच्या परिवाराला पहिले सांभाळा. एका कुटुंबातला व्यक्ती तुम्हाला आपला आहे की नाही म्हणता येणार झाले, तुम्ही जनसामान्याचे काम करत निघाला. एक कुटुंब, मला आधीच या म्हणणं बोलायचं, पण गाफील राहू नका. योगेश, डोळ्यात तेल घालून फिरावं लागणार आहे. राठी गुरुजी चॅलेंजेबल आहे, गणपतराव चॅलेंजेबल आहे, मोहनराव चॅलेंजेबल आहे, श्रीनिवास पाटील. अनेक जण मला म्हणत होते तुम्ही केव्हा बोलवता, केव्हा बोलवता, चर्चेला केव्हा बोलवता. चर्चेला मी सगळ्यात पहिलं बोलवणार होतो. नवरात्रच्या दसऱ्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या ह्या दोन्ही सर्कलचे कार्यकर्ते बोलवणार होतो. पाऊस पडला, याद्या तयार केल्या, बोलवण्याचे उद्या फरमाईश निघणार, म्हणजे उद्या सांगल्या जाणार होतं. पण माझ्या मित्र परिवारातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की बाबा पाऊस पडलाय, आपण कुठल्या विषयावर चर्चा करणार. हे माझ्या लक्षात आलं आणि मी शांत झालो. आज 52 वर्षामध्ये असा वर्ष आपण पाहिलेला आहे. दीपावलीच्या नंतर देखील पावसाळ्यासारखा पाऊस पडतो. काय याचं भानही आपल्याला राहणं गरजेचं आहे. अशा सूचना मला दिल्या गेल्या आणि म्हणून आपली चर्चा होऊ शकली नाही ज्ञानेश्वर. आणि ही चर्चा करून आणू शकतो कोणाला जाऊन आपल्याला जास्त भानगडी करायच्या नसणार. आता दुसऱ्यांना भानगडी करायच्या म्हणून ते बरेच दिवस फिरावं लागतं. परंतु या निमित्तानं तुम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही लक्ष द्या आणि बक्षिसा संदर्भातही या ठिकाणी सांगण्यात आलं. हनुमंतराव पाटलांनी सूचना केली. हनुमंतराव पाटील 3400 गाळप करा आणि 1 दिवसाचा पगार जाहीर केला होता. शिंदे, प्रेमानंद पण आज मोठ्या विश्वासानं हनुमंतराव पाटील म्हणाले 25,000चा शेस खुवा, परंतु त्या 2 गोष्टी उभा राहा. हनुमंतराव पाटील जगदंब साखर भाव आणि मोलाची माझ्या मायबाप शेतकऱ्याकडनं मी घेणार नाही, कर्ज घेईल, परंतु डिस्टलरी इथेनॉल उभारेल, एवढंच या मी शेतकऱ्याचा नेता नाही. मी बळवंतराव मोरेंनी सांगितलं मोठमोठे कारखाने आहेत, टप्प्याटप्प्यानं पैसे देतात, आपण एकमुष्ट पैसे देतो आणि अगदी 15 ते 30 दिवसात 15 दिवसामध्ये पहिला 15वाडा 30 दिवसामध्ये देतो, नंतरचे 15 दिवसांना देतो. बरेचसे कारखाने एकमुष्ट
देणं टाळता तेव्हा कदाचित शक्य होत नसेल, परंतु निश्चित यावर्षी देखील FRP अनुषंगाने ग्राह्य धरून मागच्या वर्षी 2500 दिला होता, या वर्षी जवळपास 2550, 2600, 2650, 2700 ऍज पर द रिकव्हरी आणि FRP जे केंद्र आणि राज्य शासनानं धोरण ठरवलं आहे त्या प्रमाणात देण्याचं कटिबद्ध राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो. 1 रुपया पण पूर्ण घेणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि 11व्या शुभारंभाला जवळपास कुंटूर बरबडा सर्कल मधले आपल्या विचाराची सर्व माणसं आणि शेतकरी बोलवले आहेत. नेहमी आपण गडबड 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 असायची, यावेळेस शांत आणि स्थिर ऐकणारी सर्व मंडळी आली आणि खऱ्या अर्थानं मोठा कार्यक्रम घेण्याच्या दृष्टिकोनातून विचारधीन होतो, परंतु पावसाला पाहून थोडा विचार करावा लागत गेला. गेटकेन मधली शेतकरी आम्ही एवढंच या निमित्तानं या कारखान्याशी संबंध तुमचा आहे. आज तुम्ही आहात, पण या कारखान्याला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुमचे पूर्वज लावलेले आहे, आमचे देखील पूर्वज झटलेले आहे. ती साबित होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आपण करतो आणि ते आपल्या कुटुंबामध्ये माहिती असावं ह्या उद्देशानं हा जवळ आणि कुटुंबातली आणि साहेबाच्या चळवळीतली सर्व शेतकरी ही कामधेनू उभं राहत असताना जे अहोरात्र प्रयत्न केले, हे सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांना बोलून ह्या 11वा गळीत हंगाम सुरू झालं हे तुमच्या साक्षीनं पार पडलेलं आहे, एवढंच या निमित्तानं सांगून 23 का 24 दिवसाचा जीएम साहेब 23 दिवस. आजही कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, एवढं मॉडिफिकेशन झालंय. मला टेक्निकल मार्गदर्शक म्हणतात की हा प्लॅन 4000 प्लसनं सहज चालू शकतो, पण माझी अपेक्षा 4000 ची नको. मला 3700चा टार्गेट तुम्हाला देतो, ते पार पाडा आणि बक्षीस निश्चित 37 गुणिले 135 दिवस गाळप करा, तेवढ्या दिवसाची डबल करा. हा थोडं मागे पुढे होईल, कारण ट्रेडिंग कसं होईल काय नाही, साखरेला काय भाव राहील, मोलेसेसला काय भाव राहील, जीएम साहेब आणि तुम्ही केव्हा पोजन चालू करताल, ह्या सगळ्या गोष्टी त्यावर बी अवलंबून राहतील. पण माझा शब्द राहील 3700 पर डे गाळप करायचं, त्याचा एक पगार त्या दिवसाचा तुमच्या नावे खुल्या जाईल आणि परिस्थिती अनुसार दिल्या जाईल. 100% दिवाळीला दिल्या जाईल, परिस्थिती अनुसार नाही, 100% दिल्या जाईल. वसंत पाटील ध्यानात असतो, नोंद करा पोलीस पाटील. दुसरा प्रश्न हनुमंतराव पाटलांनी सांगितलं डिस्लरी. हनुमंतराव पाटील बरेच जणाकडे पैसे आहेत, परंतु परवानग्या झाल्या नाही. परवानग्या असतात का नाही, कुठल्या कुठल्या परवानग्या असतात साहेब? जीएम साहेब सांगा की आमच्या, थोडं सांगितलं तर लक्षात येईल. पोल्युशन,
अनेक परवानग्या असतात त्या पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, आरसीडी आहे,